हाय फ्रेंड्स, मी सुजाता तुमचा प्रश्नवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे महाशिवरात्र, सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज वुमन्स डे सुद्धा आहे, त्यामुळे सर्वांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज मी चाललेले आहे आमच्या इथे जे वाल्मिक क्षेत्र आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत। तिथली यात्रा असते आणि तिथलं तुम्हाला देवदर्शनही घडवणार आहे। चला तर मग माझ्यासोबत हा व्लॉग आहे तो माझा कंटिन्यू बघा, स्टे ट्यून। तर आता आव्हान मी चाललेलो आहोत वाल्मिकला, जिकडे यात्रा आहे महाशिवरात्री दिवशी। आणि आम्ही चाललेलो आहोत बाईकवरून, त्यामुळे खूप ऊन लागत आहे। आणि आव्हानने टोपी घातलेली आणि मीही स्कार्फ बांधला होता डोक्याला। आणि आता आम्ही उन्हात आणायचं चाललेलं आहे, ॲक्च्युली 12-1 वाजलेली आणि चाललो आहोत आता। श्री वाल्मिक क्षेत्र आहे ते कराडपासून 49 किलोमीटर आणि आमच्या गावापासून 22-25 किलोमीटर आहे। खूप लांब नाही आहे, जवळच आहे, पण रस्ता आहे तो डोंगरातून आहे। तुम्ही ते बघू शकता, वेळी वळणे पण आहेत। आणि इथे आता आम्ही डोंगराच्या वरती पोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता, मस्त असा नेचर होतं, पण ॲक्च्युली डोंगर आहे ते आता सुकायला लागलेले आहेत, कारण उन्हाळा सुरू होतोय। इथे आहे महिंद गाव आणि त्या महिंद गावाच्या जवळ इथे धरण आहे, तिथे ते पाणी साठलेलं आहे। तुम्ही बघू शकता, इथेही महादेवाचे मंदिर होतं, तिथेही कार्यक्रम चालू होते। आता आम्ही वरती डोंगरावरती गेलेलो आहोत। तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं वरून, हे खालचं धरण दिसत होतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, डोंगर आहेत ते पूर्ण असे जाळलेले आहेत, म्हणजे वनवा लावतात लोक, का लावतात काय माहिती ॲक्च्युली, पण हे ते पूर्ण जळलेले डोंगर आहेत ते कसे दिसत आहेत। आणि ते वरती डोंगरावरती पवनचक्क्या होत्या, खूप छान वाटत होतं बघायला ॲक्च्युली वरच्या बाजूला गेल्यावरती। वाल्मिकचं क्षेत्र आहे ते ॲक्च्युली जंगल आहे तिकडे, पण ह्या रस्त्याने ॲक्च्युली जाताना जास्त जंगल वगैरे नाही आहे, म्हणजे आधीमध्ये आहे। आणि ते वर पठारावरती बसल्यावर तुम्ही बघू शकता, पवनचक्क्या वगैरे खूप छान असं नेचर आहे। जर ग्रीनरी असेल तर अजूनच खूप छान दिसलं असतं। पावसाळ्यात वगैरे इकडचं नैसर्गिक सौंदर्य बघायला खूपच छान वाटेल। पण आम्ही आत्ता ह्याकडे यात्रेनिमित्तच येतो दरवर्षी, त्यामुळे आता तरी हे ॲक्च्युली छान वाटत आहे। अजून वाल्मिक क्षेत्र येण्यासाठी वेळ आहे, तोपर्यंत मग आम्ही इथे मध्ये थांबलो होतो। आहोंना तहानही लागली होती। पिला का पाणी? उशिरा केलं, चालूच आहे, गाडी चालवून ताण लागली। पवनचक्क्याचा व्ह्यू व्ह्यू व्ह्यू, आवाज कसा येतोय ना? ऑइलो माझी केसांचं काय हालत झाली। तर या ठिकाणी पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर तर आम्ही पुन्हा निघालेलो आहोत। रस्ता आहे तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली रस्ताही काही पक्का नाही। आणि ॲक्च्युली वाल्मिकला जाण्यासाठी जास्त गाड्या वगैरे नसतात, पण यात्रेनिमित्त आज लोक खूप गाड्या वगैरे घेऊन स्वतःच्या पर्सनल गाड्या आल्या होत्या। एस टीची सोय काही केली नव्हती लोकांनी, त्यामुळे मग पर्सनल गाड्यानेच लोक शक्यतो आले होते, 2 व्हीलर 4 व्हीलर असे ट्रॅक्टर वगैरे घेऊन। आणि आता आम्ही पण जवळ आलो होतो, थोडंसंच अंतर आता राहिलं होतं। केवढं मोठं फणस झाड आहे ना, त्याला फणस आलेत आहो। वाल्मिक कंधारवाडा केवढे फणस आहेत त्याला, व्हायला आहेत की फणस त्याला, आपण पण काढू, बारकी पण आहेत। तर या ठिकाणी आपण वाल्मिकच्या जवळ पोचलेलो आहोत। आणि त्या हे चेक नाका इथे चेकिंग करावं लागतं आणि मग आज जावं लागतं, पण आज यात्रा असल्यामुळे तिथे चेकिंग वगैरे काही नाही, लोक होते पोलीस वगैरे, फक्त व्यवस्थित सरळ काढण्यासाठी। त्या ठिकाणी ते बघत आता किती गाड्या दिसत आहेत वगैरे। आता इथून आपल्याला थोडासा कच्चा रस्ताच आहे, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। इथला रस्ता तुम्ही बघू शकता, खूपच कच्चा आहे, पुढे तर मातीचा आहे सर्व। आणि आता इथून ॲक्च्युली जंगलही सुरू झालेलं आहे। इकडे येताना शक्यतो माणूस असा अगोदर आधीमध्ये येत नाहीत, कारण की जंगली प्राण्यांचीही भीती असते। आणि इथे तुम्ही बघू शकता दाखवलेला आहे व्याघ्र प्रकल्प वगैरे म्हणून। आणि आता यात्रेला पुढे तुम्हाला लोकांची गर्दीही दिसेल। इकडे येताना लोकवस्तीही आहेत ॲक्च्युली वरती डोंगरावरती, पण जास्त लोक राहत नाहीत, थोडीफारच असतात। पण यात्रेच्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी होती, किती गाड्या लागलेल्या आहेत। तिथे बघू शकता 4 व्हीलर आहेत आणि भरपूर गर्दी, पाणी प्या वाटलं बघू शकता, पाणी प्या। काय झालं? गर्दी मंदिर या ठिकाणच्या गर्दीवरूनच तुम्हाला समजत असेल लोकांची किती श्रद्धा आहे। ते खूप श्रद्धेने लोक या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी येतात। इथे यात्रा भरते खूप मोठ्या प्रमाणात आणि लोक आहेत ती भरपूर प्रमाणात येतात। आणि ह्यातली कथा म्हणजे ॲक्च्युली
मला हे फक्त ऐकूनच माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणतात. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं होतं आणि ते वाल्याच्या वाल्मिकीचं ह्यांचं ते मंदिर आहे वाल्मिकी ऋषींचं, ज्यांनी रामायण घडण्या अगोदर रामायण लिहिलं होतं. ते वाल्मिकी ऋषी म्हणजे ते ॲक्च्युली अगोदर चोर होते, दरोडेखोर होते आणि त्यांनी नंतर नारद मुनी त्यांना भेटले आणि नारद मुनी विचारलं, तू हे सगळं चोरी दरोडे करतोस, माणसांना मारतोस. आणि त्यांनी एक माणूस मारला की एका रांजणात दगड टाकायचे. असे 7 रांजण भरले होते. तर ते म्हणजे तुझ्या ह्या पापामध्ये भागीदार कोण? तर ते बोललेले की माझ्या घरचे सगळी तर ते घरी जा आणि घरच्यांना विचारून ये की तुझ्या पापामध्ये कोण कोण भागीदार आहे. तर त्याचे आई वडील म्हणतात की तुझं कर्तव्य आहे म्हणून तू करतोस. बायको आहे तशीच म्हणते तुमची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही करताय, आम्ही तुमच्या पापामध्ये भागीदार नाही आहेत म्हणून. त्यावेळा ते पुन्हा मध्ये आले ते म्हणतात की माझ्या घरचं कोणीच तयार नाही आहे माझ्या पापामध्ये भागीदार. म्हणून ते म्हणताना जप करावं असं म्हणतात आणि राम राम म्हणावं सांगत. पण ते राम राम म्हणता येत नव्हतं, ते मरा म्हणत होते. आणि त्यांनी जेव्हा जप करायला बसले आणि तेव्हा त्यांना राम म्हणायला येत नव्हतं, मग ते मरा म्हणत होते. मरा या शब्दांचा उच्चार करत राम यायला लागला. आणि त्यांनी त्यांच्यासोबत जी काठी होती तिथे जे मारायला लोकांना वापरते त्या काठीचं हे झाड झालेलं आहे. तेही मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि या ठिकाणी समोर तुम्ही बघू शकता ते मंदिर आलेलं आहे. 1 ते 1.5 तास आम्ही लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचा तर थोडा वेळाने नंबर आलेला आहे. तुम्ही बघू शकता आत्ताशी आम्ही आता मंदिरामध्ये बसणार आहोत. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर काही जास्त वेळ थांबून देत नाही ॲक्च्युली, लगेच बाहेर काढतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये भजन कीर्तन चालू आहे. चला आता इथे आहे ही अगरबत्ती वगैरे जाळण्यासाठीची जागा. आणि काही लोक नारळ पण जाळतात, ते काय माहिती नाही. आणि ते समोर आहे एक मंदिर. आणि या ठिकाणी समोर आहे महादेवाचं मंदिर, तिकडे ही रांग लागलेली आहे. काय दिसतंय, चला इकडे. आता ह्या बाजूला जी काठी आहे ते झाड झालेलं आहे, त्या बाजूला आपण चाललेलो आहोत. इथे समोर दिसत आहे झाड मोठं, तर तेच आहे ते काठीचं झालेलं झाड. आणि त्याच्या खाली लोक संसार मांडत आहेत, म्हणजे दगडावरती दगड असे 5 दगड मांडत आहेत.
आता या ठिकाणी मी हे संस्कार मानत आहे. म्हणजे जे दगड आहेत ते एकावरती मांडत आहे ते. तर या ठिकाणी माझा हा संसार मांडून झालेला आहे आणि आता मी देवाच्या म्हणजे झाडाचे प्रदक्षिण करणार आहे आणि तिथे पाया वगैरे करणार आहे. आता आम्ही पुन्हा मंदिराच्या जवळ आलेलो होतो आणि तिथून आता आम्ही जाणार आहोत जिकडे वांग नदीचा उगम आहे तिकडे. पण तिकडे जाण्याचा आम्ही तिथे बरोबर घेतला होता. आपण तिकडून मधनं आलो ना. वांग नदी माणसं काय माहिती नसलेले. तर या ठिकाणी हे ठिकाण आहे ते वांग नदीचं उगमस्थान आहे. हे कुंड आहे त्याच्यामधून प्रवाह वाहत आहे तो. तर या बाजूला आहे तुम्ही बघू शकता इकडे आहे ते वांग नदीचा प्रवाह चालू झालेला आहे आणि हे कुंड आहे. ते लोक आहेत ते पाणी वगैरे पिण्यासाठी येतात. इथे त्या बाजूला एक छोटंसं देवीचं मंदिर आहे. तिथेही लोक पाया वगैरे पडत आहेत. तुमचा मोबाईल टर्न हो इकडं माणसं आहेत. हां हे वय झाड मधनच वाढलेलं आहे. उपवासच नाही ना काय उपवासच नाही कारण पण आहेत. तर या ठिकाणी आमच्या समाजातील लोकांनी या ठिकाणी मठ बांधलेला आहे आणि ते दरवर्षी इथे येतात आणि लोकांना प्रसाद म्हणून खिचडी वगैरे वाटप करतात. तर या ठिकाणी आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. हो आलेले इथे बघू शकता तुम्ही. आम्हाला त्यांनी प्रसादाला खिचडी म्हणून दिलेली आहे. ॲक्च्युली उपवास असतो ना सगळ्यांचा, त्यामुळे या ठिकाणी आहोने त्यांना देणगी दिली आणि आता आमचं देवदर्शन झालेलं आहे. सर्व यात्रा फिरून झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न. तर या ठिकाणाहून आम्हाला निघायला खूप वेळ झाला होता आणि आता मी जाताना इथे झाडाचे एका फणस पण घेतले होते भाजीसाठी आणि डायरेक्टली मग घरीच गेलेलो, कारण आम्हाला इथून निघायला 5 वाजलेले. घरी पोचायला 6 वाजले होते. मग मी दुकानात न जाता डिरेक्टली घरी गेलेली आणि घरी गेल्यानंतर जेवण वगैरे बनवलं आणि मग संध्याकाळी आम्ही आमच्या इथल्या गावच्या म्हणजे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेलो होतो. तर या ठिकाणी मी, वरद, मामी आणि आहो आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि इथले स्वामी आहेत ते किल्ली लावून चालले होते टाळाला. त्याने आम्हाला चाय दिली आणि ते वरद आहे तो टाळा हलत आहे.
तर या ठिकाणी आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आमच्यानंतर बाकीचे लोक आलेले, त्यामुळे आम्ही ते बसलेलो होतो. तोपर्यंत महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे समोरच मारुतीचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आमच्या पिल्लूची इच्छा झालेली गणपतीच्या मंदिरात जाण्याची. आम्ही आता गणपतीच्या मंदिरात गेलो होतो इकडे, पण तिथे टाळा होता ॲक्च्युली. आतमध्ये गेलो आणि तिथे दर्शन घेतलं फक्त. तर तिथे गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो, कारण आमच्या पिल्लूला थोडा वेळ ते खेळायचं होतं. सो थोडा वेळ तो खेळल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. आणि माझा हा ब्लॉग आहे तो मी इथे संपवला आहे. तर मला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.